नमस्कार, जय संविधान. महानायक ऑनलाईनच्या गल्ली ते दिल्ली या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात सुरुवातीला ठळक बातमी. 25 सप्टेंबर पासून देशात कुठलेही लॉकडाऊन नाही. अफवांपासून सावध राहण्याचा केंद्र शासनाचा सल्ला. कांदा निर्यात बंदीवरून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप. ठिकठिकाणी आंदोलन. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांचाही कांदा निर्यात बंदीला विरोध. मराठा आरक्षणावर कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद. दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि खासदार संभाजी महाराज छत्रपती यांच्यात मराठा आरक्षणाच्या रणनीतीवर चर्चा. भाजपाकडून मात्र राज्य सरकारवर टीका चालू. मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसी मध्ये दिल्यास संघर्ष अटळ. प्रकाश शेंडगे. राज्यात गेल्या 24 तासात आढळले कोरोनाचे 20,882 नवे रुग्ण. 515 रुग्णांचा मृत्यू तर 19,423 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. आता पाहूयात सविस्तर बातमी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच अफवांचाही बाजारही गरम आहे. सोशल मीडियावर काही लोक हुबेहूब मेसेज तयार करून व्हायरल करीत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढत आहे. येत्या 25 सप्टेंबर पासून देशात 46 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची माहिती देणारे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नावाने व्हायरल होत असलेले एक पत्र तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आले असेल. मात्र PIBने म्हणजेच केंद्र शासनाच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने हा मेसेज फेक असल्याचे सांगितले आहे. 10 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या या बनावट आदेशात म्हटले आहे की कोविड-19चा प्रसार रोखण्यासाठी आणि देशातील मृत्यूदर कमी करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार, पंतप्रधान कार्यालय व गृह मंत्रालय 25 सप्टेंबर 2020 पासून 46 दिवसांचे कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. वास्तविक देशात लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यासाठी प्राधिकरणाने असे कोणतेही आदेश जारी केलेले नाही. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणताच बाजारात कांद्याचे भाव कोसळल्यामुळे आणि कांदा निर्यातीवर शासनाने बंदी आणल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. केंद्राच्या या निर्णयाच्या निषेधार्थ कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केंद्राच्या या निर्णयाविरुद्ध आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह खासदार शरद पवार यांनीही आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले, खासदार सुभाष भामरे, डॉक्टर भारती पवार यांनीही केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर मराठा समाजात तीव्र भावना व्यक्त करण्यात येत असून या विषयावर मराठा आरक्षणाची 23 सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते आणि पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहेत. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव न मांडल्यास राज्यातील 48 खासदारांचे पुतळे जाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या विषयावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यांवर चर्चा करण्यात यावी असे पत्र काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी दिले आहे. या विषयावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी एकत्र बसून चर्चा केली. याबाबत खासदार संभाजी महाराज यांनी स्वतः केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी माननीय शरद पवार साहेबांनी मला निमंत्रित केले होते. त्याचप्रमाणे दिल्ली येथील त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी गट तट पक्ष न पाहता सर्वांनी एकत्र आले पाहिजे हीच भूमिका प्रभावीपणे मांडली. या बैठकीत या दोन्ही नेत्यांनी अनेक पर्यायांवर चर्चा केली. भाजपने मात्र या निर्णयाबाबत राज्य सरकारला दोषी मानून त्यांच्यावर टीकास्त्र चालूच ठेवले असून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांनी सुचवलेले पर्याय मान्य नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे, मात्र कोणत्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास संघर्ष अटळ आहे असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी एका पत्रकार परिषदेत दिला आहे. त्यावेळी त्यांनी धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 515 कोरोना मृत्यूंची नोंद झाली असून राज्यातील मृतांचा एकूण आकडा आता 30,000वर गेला आहे. त्यामुळे राज्याचा सध्याचा मृत्यूदर 2.77% इतका झाला आहे. दरम्यान रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी मृत्यूंचे वाढते प्रमाण हा राज्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. काल दिवसभरात राज्यात तब्बल 20,882 नवीन रुग्णांची
रुग्णांची भर पडली, तर 19,423 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 7,75,273 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 70.62% इतके आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 11 लाखाच्या जवळपास पोहोचली असली तरी सध्या रुग्णालयात असलेल्या रुग्णांची संख्या 2,91,797 इतकी आहे. आतापर्यंत एकूण 30,409 रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमावे लागले आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण असून या रुग्णांचा ताजा आकडा 80,152 इतका असल्याचे वृत्त आहे. दरम्यान मुंबई शहर व उपनगरात मिळून सध्या 30,938 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर ठाणे जिल्ह्यात हा आकडा 29,239 इतका झाला आहे. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात. अशाच महत्त्वाच्या आणि निवडक बातम्यांसाठी दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी महानायक ऑनलाईन या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि लॉग इन राहा. तोपर्यंत नमस्कार, जय संविधान.